इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव शिगेला पोहोचलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी लष्करी तयारीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेनं लष्कर शनिवारीच इराणवर हल्ला करण्यास सज्ज झालंय, मात्र तरीही प्रत्यक्ष कारवाई करण्यास विलंब होऊ शकतो असं म्हटलंय। व्हाईट हाऊस सध्या या कारवाईचे राजकीय परिणाम आणि लष्करी धोके तपासून पाहत आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पेंटागॉननं मध्य पूर्वेतील काही कर्मचारी आणि संसाधनं तात्पुरती युरोप किंवा अमेरिकेत पुरवण्यास सुरुवात केली आहे। संभाव्य इराणी प्रत्युत्तरापासून संरक्षण करण्यासाठी ही पावलं उचलली जात आहेत। दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये एकीकडे जिनेव्हामध्ये चर्चा अजूनही यशस्वी झालेली नाही, तर दुसरीकडे दोन्ही देशात युद्धाचे ढग दाटलेत। अमेरिकेनं 50हून अधिक विमानं 24 तासात मध्य पूर्वेच्या दिशेने पाठवली आहेत, तर इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला खमेनी यांनी अमेरिकेच्या सैन्याला अद्दल घडवण्याचा इशारा दिलाय। पाहूयात हा रिपोर्ट। अमेरिकेनं 50हून अधिक लढाऊ विमानं पश्चिम आशियाच्या दिशेनं पाठवली। इराण आणि अमेरिकेतल्या संघर्षात पुढे काय होणार याची उत्सुकता क्षणोक्षणी वाढू लागली। समुद्रात अमेरिकेच्या जहाजांचा आधीच वेढा पडला, त्यावर लढाऊ विमानं सज्ज आहेत। पुरेशी इंधन सामग्री पाठवून दीर्घकाळ वास्तव्याच्या तयारीचे संकेत अमेरिकेच्या सैन्याकडनं मिळत आहेत। त्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचे असे ढग दिसत आहेत। दुसरीकडे स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा अमेरिका आणि इराण यांच्या शिष्टमंडळात अण्वस्त्र कार्यक्रमावरून चर्चा सुरू आहे। दोन्ही देशात अणुकराराच्या मुद्द्यावर मतभेद कायम आहे। इराणने अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे थांबवावा अशी अमेरिकेची अट आहे, पण अणुऊर्जा आमचा हक्क आहे आणि अण्वस्त्र संवर्धनाच्या हक्कामध्ये अमेरिका दखल का देते असा खोमेनी यांनी सवाल केला। चर्चा काहीशी सकारात्मक असली तरी अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास इराण तयार नाही। एकीकडे इराण जवळच्या समुद्रात अमेरिकन जहाजांनी वेढा टाकलाय, तर दुसरीकडे इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवर लष्करी सराव सुरू केला। क्षेपणास्त्राच्या काही चाचण्या घेतल्याचं सुद्धा इराणी वृत्तसंस्थांनी म्हटलं। एकीकडे आक्रमकपणे लढाऊ विमानं पाठवणारी अमेरिका आणि दुसरीकडे त्यांना प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सांगणारा इराण। इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खोमेनी यांनी तर अमेरिकेला इशाराच दिलाय। युद्धनौका अर्थातच धोकादायक असतं, पण त्यापेक्षा खतरनाक शस्त्र असतं ते युद्धनौकेला समुद्राच्या तळाशी उडवतं। खोमेनी यांचा हा इशारा अमेरिका किती गांभीर्यानं घेईल माहीत नाही, त्यामुळे दोन्ही देशांचा संघर्ष असाच वाढला तर आणखी एक युद्ध अटळ। ब्युरो रिपोर्ट।